हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. ಎದ್ದೊಳ್ತೆಯಮ್ಮಿ ಸಂಜಯಾನೆ ಅವನು ಧೃತರಾಷ್ಟ್ರಾಲು ಉತ್ತರ ಕಸಲೆ ಮುಣ್ಮಳ್ಳೆಲೆ ಸ್ವಲ್ಪ ತಗೆಲೆ ಉತ್ತರಾರಿ ಸ್ವಲ್ಪ ಧೃತರಾಷ್ಟ್ರಾಲೆ ಉತ್ತರಾರಿ ಧರ್ಮರಯ ಸಂಗಿಲಮ್ಯ ಕಲೀಚಿ ಧೃತರಾಷ್ಟ್ರಾలని ಸಂಜಯಾಲೆ ರೀತಿರಿ ಪಾಂಡವಾನಿ पुळी म्हणके वनमास करचे लायक त्यांनी वानप्रस्तावाचे लायक भिक्षान जेवचे लायक इत्या म्हळ्यार युद्ध म्हळ्यार पापकार्य ते पापकार्य केल्ले म्हणजे रे तांगेल कीर्ती पुरे नाश जाता. तांतूय धर्मिष्ठ धर्मरायो अधर्मी जाल्लो म्हणलो पापकार्यांत प्रवृत्त जाल्लो म्हळ्यार अपकिर्ती ताका येता अशें पुरे सांगून ताणें एक नमने धर्मभीरू जावन आशिल्ले धर्मरायाल मन चंचल जावन युद्धा दुखून तो विमुख जातले म्हळ्यार अर्थार तांणी सांगली नमे. धर्मराय चंद उत्तर दिता सांगता की संजयाले की संजया तू सांगेल प्रे बदची हांव ना म्हूण म्हणा जाल्यार तू सांगलें म्हणके बरलेल कर्मा पशी धार्मीक कर्म श्रेष्ठ जाल्यार आतां तू सांग का जाल्यार सुरवेक येदोळते हांव कशी चल्लोलो म्हणून पळोवंक आशिल्लें. हांव धर्म आचरण केला की ना धर्माक समजावन चल्ला की ना की केन्नाय जो एक पणपणी चुकून हांव धर्म केला हांवें हे पुरे संपूर्ण जावन तूं विमर्श करता आशिल्लो न्हय. हांव अधर्माल चल्ला जेव्हा हांव अधर्मारी चलता रस म्हणलेले एक दृढ जाली नंतर तूं मेगेल निंद करता आशिल्लें कळ्ळें. अन्यक कसं म्हळ्यार यत्र अधर्मो धर्मरूपाणी धत्ते धर्मः कृष्णो दृश्यते अधर्मरूपः. ಕೆಲವು ಪಂಥ अधर्मो धर्म केला बरें दिसता ಕೆಲವು पंथ धर्मार चलचेशिल्ले अधर्मशी दिसता. तशें जावन खंयचो धर्म खंयचो अधर्म म्हूण सामान्य जावन अशें निर्णय करूं जायना. मस्त विचार गोत आशिल्ले जना सूक्ष्म बुद्धीन विमर्श करून आमी केलेले धर्ममे अधर्ममे म्हळ्यार निर्णय करूं समर्थ जाताचे. तशी आतां कसं म्हूण म्हळ्यार हेंचे धर्म हेंचे अधर्म म्हूण म्हळ्यार एक वेदा प्रकार निर्धार जावन आसा जाल्यार आपतकालांत ಸ್ವಲ್ಪ विपर्यास जावेत म्हूण आसा. मिगेल दृश्टीर धर्म म्हळ्यार कसं म्हूण सांगता धर्म म्हळ्यार एक मनशान जन्म आयतान दुखून प्रारंभ जाता. ब्राह्मण जावन येतकी तो क्षत्रिय जावन येतकी वैश्य जावन येतकी शूद्र जावन येतकी हे चार वर्णांत तूं खंयचे वर्णां येता ताका खंयचे धर्म म्हळ्याले येदोळ निश्चित जाला तो आतां कांय सुरू जालो न्हय तो फुडें दुखून ते वर्ण आशिल्ले जनान तांगेल धर्म आचरण करका. जन्मा दुखून येतनाची धर्म खंयचो म्हूण म्हळ्यार जाल्लेले देखून ಕೆಲವು ಪಂಥ आपत्कालांतू विपर्यास कोरेचपे धर्मांतू कळबे नान आतला कुर्नच ಶಾಸ್ತ್ರಸಮ್ಮತ ಅಪಧರ್ಮ ಮುಣಿಯಸ್ ಕಸಲೆಕ್ಕ ಮುನ್ ಮಳರಿ ಅತ ಕೆಲವು ವೇಳಾಂತು ಕೆಲವು ಕಷ್ಟ ಸಮಯ ಅಂತು ಯಾಕ ವರ್ಣಾಚಕ त्या वर्णाचे आचरण करू जायना त्या वेळा ताणे जीवन करू जायना नतलरी ताणे ಸ್ವಲ್ಪ ರೀತಿ धर्म लुप्त करून वचूं येता म्हूण आसा. म्हळ्यार ब्राह्मणांक यजन याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रहान जिविकी कोरका म्हूण आसा. खंयचे एक कारणान ताका हे याजनांकी अध्यापनांकी प्रतिग्रहांकी तागेलें जीवन करचें साध्य ना म्हूण जावो त्या वेळार ताणें जिवना खातीर कसल कोरका म्हळ्यार एक व्हड समस्या जाता न्हय. तसले संदर्भाक आपतकालो म्हणटाचे तेदना सधर्माक समजावन चलूं जायना त्या कालाक आपतकाल म्हणचे. त्या वेळार ब्राह्मण शस्त्र धारण करूं पुरो क्षत्रियाल बरें जीवन करूं पुरो कृषी गोसंगोपन करून वाणिज्य क्षेत्रांत म्हळ्यार वैश्य धर्म चलूं पुरो ना नतलरी म्हाका प्राय जाल्यार ल्हान आसाची मिगेल पत्नी पुत्र आसाची
कशी जलर तांकां संरक्षण कोरका त्याची मुख्य कर्तव्य एक कोरची कतिर आपत धर्मू ताणे पालन करू येत म्हणूनच त्या वेळार ताणे खंय कोणाल की सेवक जावन रब्बू येत म्हणून असं केदंतई ताका वापस जिवीक करू साध्य जावतय मागीर ताण वापस केन्नाय तेंचे करचें न्ही ताणें आपत धर्म आपतकाला मात्र मागीर वापस ताण तागेले स्वधर्माक येवका जाता ब्राह्मणांक मात्र हे विधी नियम न्ही क्षत्रियांकय तांगेले म्हळेले विधी नियम आसा कळ्ळें तशी आतां तूं म्हाका खंयची मार्ग धरू सांगता पळय भिक्षाटन कर न्हू धर्मार चलका ते भिक्षाटन करचें मिगेल धर्म येतो आमी क्षत्रिय न्ही मे क्षत्रियान खंयची धर्मार चलका कसल कोरका मिगेल अन्नान मिगेल आज्यान परे करून दाखय न्ही मे मिगेल पितामह प्रपितामहा न्ही तेंचे परे मार्गार जीवन केलेलें न्ही मे यज्ञ करला तांणी कर्म केला जाल्यार जितेंद्रिय आशिल्लीचे संयमशील तांकां जिवनांत ब्रह्मनिश्ठ जावन आशिल्लींची तांणी कसल मार्ग अनुसरण केला तेंचे मार्ग हांवें अनुसरण केला हांव धर्म प्रवृत्तीच्योय न्ही हांव नास्तिकय न्ही कळ्ळें अन्य कसं म्हणल्यार म्हाका काही राज्य लोभ आसा म्हळ्यार रितीर तूं सांगता म्हणना आमकां 14 लोक गेलून घेवची शक्ती आसच्या पुरो अर्जुना लागीं जाल्यार म्हाका ब्रह्मा लोकू स्वर्ग लोकू त्या परे म्हाका नाका तांगेल वयर युद्धा वचून हांव अधर्मार त्या परे घेना अधर्मान प्राप्त जावचे खंयचे ऐश्वर्य म्हाका नाका तुगेले दृश्टीरी हांव करूंक गेले बट युद्ध करचें धर्म म्हूण दिसू पुरो जाल्यार पळय हे विशयू आतां हांव सांगिल्लें हांव करचें हांव चलची रिती तुका धर्म दिसच्या पुरो तूं सांगची रिती ब्राह्मणाल बरी जीवन करची रिती म्हाका समन्य दिसच्या पुरो आज हांव आनी तूं एकला लागीं हे निर्णय घेवया कोण तो म्हळ्यार धर्माकच अधिपती जावन आशिल्लो भारी बुद्धंतू ब्राह्मणांगेल उपासक जितमनस्वी तो कळ्ळें तांकां सगळे जगत्य आळसूत कितल सामर्थ्य सुचो आमगेल कृष्ण आसता मे तो दोन्ही पक्षांच्या लई उत्तर ऐकून तो कसल कोरका म्हणून म्हणलेले सांगो हांव शांती मार्गार वच्चे संधाना मार्गार वच्चे ते कशी वच्चू का जवो हांव ते आतां तूं शांती संधानाचे मार्ग मेगेला घेवन येयला पळय हांव तिरस्कार केले न्ही हाजे निमती हांव अधर्मी जल्वे स्वर्गा दुखून च्यूत जल्वे स्वधर्मांत दुखून च्यूत जल्वे हे पुरय परमात्मा तो कृष्ण आमकां सांगो जैत बाय इतेक म्हळ्यार सात्यकी जवो चेदी देशा राय अंधक वार्ष्णेय बोज कुकुर संजय पुरे जन कृष्णाल सला हेरी चलची नव्हतांनी कितले शत्रूंक तांणी ध्वंस केले कृष्णान सांगील रितीची चोल न्हू तांणी आजी महाबलिश्ट जावन सत्यधर्मपरायण जावन सर्व सुखोपभोग अनुभव करून आसत न्ही पौंड्रक वासुदेवाक कृष्णान मारलेलो तुका गोतस न्ही तागेल धाकलो भाव काशीराय तो भब्रू तो कृष्णाक मलगडना मिगेलो ताणें सांगिल्लें तशी हांव चोलका म्हूण सांगून कृष्णान सांगिल्ली वरीची चोल नाशिल्ली देखून तागेल राज्य हाजी कितली सुसमृद्ध जावन आसा तशी तो सामान्य न्ही कृष्ण म्हाका गोत आशिल्लो म्हणटाक साक्षात परमेश्वर तो सर्व वेद शास्त्र पुरे रहस्य गोत आशिल्लो विद्वांस तो खंयची कार्य केल्यार कसल जत्ता म्हूण म्हळेलें परिज्ञान ताका आस आमगेल भारी प्रितीचो तो साधू सत्पुरुश म्हळ्यार ताका भारी प्रिती अस्सल कृष्णाल उत्तर हांव कडेर आयकुची शिवाय त्या ताकेल उत्तर हांव अतिक्रमण करयना गे निर्धार आमी कृष्णाले की निमगुया तागेल निर्धाराचे अंतिम निर्धार ताणें सांगिल्लें तशें हांव चलता म्हूण म्हणटा आतां संजय कसो करता कृष्णाल्याक युधिष्ठिराल अभिप्राय अशें आसा हांव आनी धृतराष्ट्रान अशें सांगला कसल कोरका म्हूण पुरे मंडन करता कृष्णाले कृष्ण सांगता संजयाक संजया पांडव रन्ना चमकलीची भिक्षाटन केल्लींची वापस तांणी तांगेल राज्य निमगुच्या येणींची म्हणून जल्ली म्हूण जाल्यार सगळे विश्वांत शांत आसता म्हूण म्हळ्यार अभिप्राय तुगेलो न्ही धृतराष्ट्राल जावन आसच्या पुरो जाल्यार म्हाका तें समनय म्हूण दिसता तुमी पांडवांक नाश करच्यान तूं आसाची
पांडवांक नाश जेवच्या खावसोणा धर्मात्मतांनी त्यांनी भिक्षाट निर्जलरी जीवन कोरोना सोची म्हूण म्हळेले अभिप्राय तुगेल धृतराष्ट्राल जलरी आ वपना इत्याक म्हूण म्हळ्यार धर्मार चल्लेले हांनी इतले काळ कितले त्याग केला आनी पुण्यांनी ऐश्वर्य संपन्न जावन वचका तांकां कसं इश्ट आस तांकां येद्दोळ ते कसं मेळू कश्ट जाला त्या पळय तांकां मेळू का तांणी उद्धार जावका म्हूण म्हळेला अशी म्हाका जाल्यार हांनी उद्धार जावका धृतराष्ट्रांनी धृतराष्ट्राल चेडवांनी वायट जावका म्हूण म्हळेल म्हगेल अभिप्राय न्ही आतां तुगेल धृतराष्ट्राल अभिप्रायार धृतराष्ट्राल चेडवान संतोषार आसुका तांगेल शांती वायट जावच्यान विश्व शांती वायट जावच्यान ताजे खातीर जाय जाल्यार पांडव वायट जावन वचोची रानांत वचोची कश्ट भोगोची भीक मागोची कसं जाल्यार व्हडणे मेगेल चेडवान समजका म्हूण म्हळेले धृतराष्ट्राल अभिप्राय जाल्यार मेगेल तशें न्ही पांडवानय संतोषार आसुका धृतराष्ट्राल चेडवान संतोषार आसुका इत्याक म्हळ्यार मेगेल आशी एकीची नानद ब्रुयाम तान प्रती शाम्यतेती म्हळ्यार केन्नाय शांत वातावरण आसुका सगळे लोकांत शांती आसुका हेंच मेगेले नित्याच पारायण कळ्ळें पांडवांक तांणी केदन केदन मेगेल्या की निमगेल्यार हांवें सांगिल्लें शांती संधान करची म्हूण विंगड कसले जाल्यार हें हांव तांकां दिनी कळ्ळें धर्मरायानय तेंचे सांगिल्लें आमकांय शांती संधानाची अपेक्षा आसा म्हूण युद्ध करची अपेक्षा ना म्हूण म्हणलेलें तांगेले ओटो आशिल्लो हांव इतले काळ कितले पण तांकां रानां पळोवचें चमकला तुमी कोण येयल्यांचे तांगेले अपेक्षा हेंच आशिल्ली कसं म्हूण म्हणल्यार आमी 12 वर्सां नंतर 1 वर्ष ज्ञातवास जावन थंय वतना आमगेलें राज्य तांणी आमकां चंदायर सोडून दिलें पुरो युद्ध करची अपेक्षा ना म्हूण युद्ध करना नाशिल्लें न्हू तबीनी आमी बैसनाची तिचे तांगेलें उत्तर आशिल्लें आजी सुरवे शांती संधान आयल कोण म्हळ्यार युधिष्ठीर आमीची सुरवेक द्रुपदाले पुरोहिता पेटयलेले तुमी कसले प्रयत्न करनी तुमगेल मना कसं आशिल्लें म्हळ्यार तांणी जाय जाल्यार खंय जका थंय वचोची आनी की कसले राज्य निमगुचें हें न्हीत न्हय तांकां आपण राज्य दिवचें नाका आयल्यार न्हय त्या वेळार कसले पळोवया म्हण आशिल्लें देखून न्हय आमी तर तुमी कार्यक्षेत्रांत मुखार येयलीची ना नातल्यार तुमी कशी आशिल्लीची पांडव तांगेल पुराय प्रतिज्ञा पालन करून येयलेची आनी पुणी तांगेल राज्य आमी सांगिल्लें उतरा प्रकार दिवका तुमगेलें नव्हतें पण आशिल्लें कसं न्हय 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास करून येयले कुळ्ळे तांगेल राज्य तांकां दिवचें म्हणून तुमी नव्हते तशी पण दवरलेली तुमी नव्हे तांणी तशी प्रतिज्ञा केलेली न्हय म्हणटा तुमगेलो तर तुमी पालन करता आशिल्लें तुमगेलो धर्म कितो पांडवान निमगुचे आयलो धर्म कसलं उत्तर हें तशी आनी कसं म्हळ्यार धृतराष्ट्राकय मस्त दुराशस मागोतस पांडवांगेल राज्य आजी मेगेल पुत्र ताजे संपूर्ण ऐश्वर्य भोगून सुखार आसाची दी म्हणजे कशी तांणी चंदायर आसत न्हय तांणी सुख भोगोची हें दुराश न्हय मे धृतराष्ट्राले मेगेल भामडाल चेडूं तांगेल राज्य तांणी संतोषार आसुका इतले काळ कसं कश्ट भोगलीन तांणी आनी पुणी तांगेले राज्य तांणी हागेल आस्ती काण तांकां दिन न्हय तांगेलें राज्य काण तांकां दिवचें हाको खूश ना म्हण जालें न्हय म्हणटना हेंची रिती ताण दाखयल म्हूण जाल्यार मुखार सून गोर कलह जावचें समज आनी कसं म्हळ्यार संजया हांव जेवो धर्मरायान जेवो धर्मलोप करनी तुका वगत ना तेल विशय नाही हो कळ्ळें तूं कशी सांगलें धर्मराय तागेल स्वधर्मा विरुद्ध जावन चडटा म्हूण सांगून ग्रस्त आश्रमी कसल कर्म सांगला तेंची तो कर्म करता क्षत्रियांक कसल कर्म सांगला तेमय तो करता तूं आतां ताका तागेल कर्म लोप जाला म्हूण सांगता मात्र न्ही लोप जावचे तसले कर्म सांगता सर्वसंग परित्याग करी परिव्राजक जा वानप्रस्थाश्रमा वस भिक्षावृत्ती करी कसं खातीर कोरका ताणें कसं खातीर कोरका आतां ब्रह्मविद्या पावका म्हण जाल्यार ग्रस्ताश्रम आशिल्ले जनांना पावयेत न्हय धर्मार चोल न्हू धर्म अर्थ काम मोक्ष पावचें जाता न्हय कर्मानाचे जनकादी रायान मोक्ष पाविल तुका गुत ना मे ते काही नवे विषय वे नाही नवे ग्रस्ताश्रम आसून कर्म पुरे करून कर्म त्याग फल त्याग करून मोक्ष पावचे जाता जाल्यार संन्यासी जाल्ली म्हूण जाल्यार ताणें कसले कर्म कोरका म्हूण ना निरग्नी तो अक्रिय तो कळ्ळें आनी कसं म्हळ्यार संन्यासी नासुका जाल्यार ग्रस्त आसूंक जाता इत्याक म्हळ्यार संन्यासींक ग्रस्तांना भिक्षे दिवचे हें एक रिती तूं
ग्रस्त आश्रमांत आसून सर्व कर्म करू जायना म्हण म्हणलेल रीतीरी वानप्रस्ताव असं म्हणून तांक कसले तू सलहे दिता येंची सलहे तू आणि धृतराष्ट्रानं इतले काळ तुम्ही पांडवांक गेले राज्य भोगलींची आणि तुम्ही वानप्रस्तावाच्या 100 जन पांडव वरलेले समय राज्यभार करून असोची म्हणून तुम्ही म्हणून येत आशिल न्हय ते पळयनात तुम्ही तुम्ही तुमगेल स्वार्थ साधन करताच आणि पांडव त्यांनी स्वार्थी म्हणून रितीरी उलयताच तुम्ही सांगची कसं म्हणू म्हाका कळना कर्म म्हळ्यार कसले म्हण म्हळ्यार म्हाका गोतस तुमगेल पशी चड कर्मा फलानाची देवते स्वर्गार संतोषार आसाची कर्म करचे खातीर वायुदेव प्रपंचा पुरे व्याप्त जावन आस सूर्यो एक चूर आलस्य करना अनुदिन तागेल कर्तव्य तो करता चंद्र तशीची तागेल कर्म कसले ते तो करता अग्नी तागेल काम करता भूदेवी तिगेल काम करता इंद्र जावो वरुण जावो कुबेर जावो यम जावो पुरे तांग गेले कसल कर्म अस ते कर्म कोरनोची तांनी दैवत्व पाविलींची बृहस्पती जलरे तशीची नक्षत्र ग्रह तारे रुद्र आदित्य अष्टबसु विश्वदेवते सर्व तांगेल कर्म कोरून तांनी परलोकांतू त्या तिथी तसल श्रेष्ठ पदवी तांकां मेळ्ळेले आणि संजया तुका गोतनानातील विषयू कसो लॉस म्हणावले का नाही त्या म्हळ्यार ज्ञानशील जन आसा पळय तांगेल्या पशी श्रेष्ठ ज्ञानी तू गोतनानातील विषयू ना या लोका धर्म मात्र नाही सकल त्यार लोकांचे धर्म ही तुका गोतस ताजे नंतर ब्राह्मणाल धर्म कसले क्षत्रियाल धर्म कसले वैश्याल धर्म कसले शूद्राल धर्म कसले पुरे तुका गोतस जाल्यार तू आजी त्या स्वार्थी धृतराष्ट्राल पर जावन उलयत न्हय आनी एक कसं म्हळ्यार धर्मरायो ताका धर्म गोतना धर्म सोडता तू सांगची नाका वेदशास्त्र नित्याची अनुष्ठान करतलो स्वाध्याय करतलो कितले सकड याग केला ताणी यज्ञ याग न्हय सैन्य आसता गेला की धर्माविशयी जावन ताण विंगडाले निमका म्हणना स्वता धर्म कसा म्हणू सर्व कळलो लय ते धर्मानुष्ठान केल्लो लय अनेक कसं म्हण ताणें सांगिल म्हण की तागेल पित्र पितामह तांणी खंयची वाटेर चमकल्यांची तेंची वाटेर अवयव तरस तूं मागीर म्हणली न्हय मरण प्राप्त जाता अनित्य देह अंजाण राज्य युद्ध करून पुरेजना नाश करून राज्य पावली म्हळ्यार कुडले तूं मोरू पुरो सिंहासनार बसतगी नाकी तूं तुजो पुरे उतर तूं उरलोच वे इथे क म्हण म्हळ्यार सत्कर्म करतर आशिल्ल्या जनांकय मरण आस ते दैव वश म्हणटाची म्हळ्यार विधी म्हणटाची देवान लेखिल्लें तेन्ना मरण जाताची जाता सत्कर्म करतर आसतना मरण जेवच्या पुरो सान प्रायर मरण जेवच्या पुरो कळ्ळें एकच वेळे युद्ध न्ही करले पुराय जाल्ले तांकां मरण मेळ्ळें तांवें अडना इतेक म्हण म्हळ्यार तांगेल स्वधर्म तांणी पालन केलें न्हय अधर्म नाश करून धर्माचें पुनरुत्थान केलें न्हय त्या वेळा मरण येयल्यार श्रेश्ठची स्वधर्माक उचित जावन आशिल्लें तांगेले क्षत्रिय धर्म युद्ध करचो अधर्मा विरोध तें तांणी कोरून ताजे परिणाम जावन तांकां मृत्यू प्राप्त जाल्ले भुंयचे ते युद्ध करता करता मेल्लींची युद्ध जाल्ली कुडले मेल्लींची कसले जावं तांणी तांगेल कर्म केला न्हय तांगेल स्वधर्म पालन केला न्हय धर्म मार्ग वरयला न्हय तांणी म्हणटना तांणी मरण पावल्यार श्रेयस करत ते आनी शांती परिपालन सर्वस्व म्हूण म्हणलेले रितीर तूं धर्मराया बोधन केलें न्हय हांव तुका एक प्रश्न निमगीता राजधर्म म्हळ्यार कसो न्ही आतां धर्माची स्थापन करच्या युद्ध म्हणल्याक राजधर्म कसो सांगता धर्मा स्थापन करचे खातीर युद्ध करी म्हणटकी शांती स्थापने खातीर फाटी घालून पलायन करी म्हणटा समज सांग तूं रायाल धर्म कसो न्हू शिष्ट रक्षणे खातीर स्वधर्म परिपालने खातीर युद्ध करचें न्हू रायाल धर्म आतां म्हाका दिसता संजया तुका सुरवेक चातुर्वर्णीय धर्म कसो म्हूण सांगता कितकी सूर दुखून म्हूण पळय सांगता सम आयक
खंयची धर्माच्या खंयची वर्णाच्यान खंयचो धर्म पालन करता म्हणून सांगता. सम ऐकून मागीर पांडवान कसल कोरका तांणी खंयची वर्णाचे म्हण तूं गुच न्हू क्षत्रीय कसल कोरका म्हूण सांगून पळय ब्राह्मणांक वेदाध्ययन कोरका, यज्ञ कोरका, तीर्थयात्रा कोरका, वेद अध्ययन कोरोका म्हळ्यार ते पाठ शिकोवन दिवचे, यजमानाल करीन यज्ञ कोरोका तांणी बैसून यज्ञ कोरका, दान प्रतिग्रह कोरका म्हणस ब्राह्मणांक ते. आतां पांडव कोण ब्राह्मण की क्षत्रिय? क्षत्रिय जाल्यार क्षत्रियान कसो कोरका प्रजारक्षण तागेलो प्रमुख धर्म सर्व कालांतूय धर्मान राज्य परिपालन कोरका, सत्पात्रांक दान दिवचे, यज्ञ करचे, अध्ययन करचे पुरेस तांकां आनी ग्रहस्थाश्रमी जावनच वचता तांणी. अशी क्षत्रियाक उचित जावन आशिल्ले क्षत्रियाल स्वधर्म जावन आशिल्ले धर्म कार्य कोरनू आसल्यारी तांणी ब्रह्मलोका वताची. ब्रह्मलोक प्राप्त जावका जाल्यार ब्राह्मण धर्म पालन कोरका म्हूण कोणेय सांगनी. क्षत्रिय जावन आसून क्षत्रियाल धर्म परिपालन करून निश्कामी जावन आसल्यार तांणी ब्रह्मलोका वताची. वैशाल तुका कशी वतस अध्ययन कोरका, कृषी गोसंगोपन कोरका ते तागेलें कर्तव्य. व्यापार कोरका ताणें, धनार्जन कोरका, ब्राह्मणांक चंद कोरून पळोवका, मर्यादा दिवका, हें वैशाल कर्म म्हणटाचे. शुद्रांक गेले ब्राह्मण वंदन करचे, तांगेले सेव करचे. शुद्रांक गेले मुख्य धर्म वेदाध्ययन करचे ताका प्रतिषेध म्हणस जाल्यार प्रतिनित्य सकाळीं उठयलो स्वल्पपुणी आलस्य करनी ताणें सेव केल्लें तशें केल्यार ब्राह्मण तागेलें कर्म करून कसले पदवी पावता पळय ते शूद्र तागेलें कर्म करूनय पावता. जाल्यार मिगल म्हणटा हें 4 वर्णा चालन तो क्षत्रियाल जबाबदारी चड म्हूण दिसता. क्षत्रियान पुरे वर्णाच्यांक पालन कोरका, तांगेले वर्णाश्रम धर्म तांणी पालन करतावे म्हणून पळोवका, धर्म पालन जाता की ना तागेले राज्यांत म्हूण पळोवका, असत्पुरुश तागेले राज्यांत आसवे, तागेले निमती राज्या कसले दोश आसवे हे पुरे पळोवन घेवका. ते क्षत्रिय धर्म म्हणून घेता संजया. अनेक विशय तुका सांगता. युद्ध म्हळ्यार केदन जेवचे इति निमती जेवचे म्हणून सांगता. एकलो राय क्रूर आस ताका विंगडाल ऐश्वर्यांत आश आस तसल वेळाक युद्ध जेवचे. आतां हांगा धृतराष्ट्राल चेडूं राज्य लोभी विंगडाले संपता वयर तांकां आशी तशें आतां युद्ध प्रक्रिया आसा. आणि विराट रायल युद्धाचे बारी आश प्रीतीची आसता. जत्ता युद्ध करचे कशी बाई म्हणल्यार सरलांनी तांणी. ಕೆಲವು सकडतಕ್ಕ विशेष आता कार्य रायाक करून दाखयता कोणाव बरच्या एक चैनातलीतले विषयांत पुण्य असं म्हणटाची. विंगडाल स्वत्त कोण अपहरण करता तसल जनावद केल्यार रायाक लायक कसल गौरव घेवका पडत त्या आता गौरव घेवचे कौरवांनी हांगेल स्वत्त अपहरण केला म्हणटना अनेक कसं म्हळ्यार पाकशालेन तांणी तांगेल स्वत्त पावचे कोरका खातीर पडत ते हाव कोरून तांणी युद्ध करचे विशयां कसले अधर्म आणि नाका सांगता, स्वत्त मक्का, अपहरण करचे हस्ती चारांक वटत दिलचींक करचे, पुरे राय मारनावे मल्ल युद्ध तशी नवी करचे, हे पुरे आसक्ती अंत आस. भितर तुमी तुका तूं उगडी जावो वेळार धृतराष्ट्रान पळोवपा जावो पांडवांक गेल्यार धर्म कशी सांग पडले. हांव त्या पुरे धृतराष्ट्रान खंयचो धर्म पालन हस्ती जय जाल्यार हाडे तागेले चेडूं वांगल वटू मेळ्ळें पांडवांगेल राज्य अपहरण करचे खातीर जाल्यार एक पळीत नव्हतो. युधिष्ठिराचो पांडवांक ताणें जावन इंद्रप्रस्थ दिलेलो आसच्या पळय इतके खातीर दिलेले सगळे हस्तिनावती तागेल वेती धृतराष्ट्राल वेती तागेल पित्रार्जित आस्ती लोक म्हणतानी म्हाका पित्रार्जित आस्ती म्हणटना तशी धृतराष्ट्रान इंद्रप्रस्थ काय हात उबारून दिलेले मिगिले तू तो आनी पांडव बाबा जाल्यार देखून अर्ध राज्य तांकां मेळचें सहज जावन आशिल्ली विशय. इंद्रप्रस्थ काय ताण मोगान दिल्लेलें न्ही. एक बंजर भूमी रान भरलेलो जागो दिलेलो पांडवांनी तांगेल स्वश्रमान तितले लायक केले हस्तीक आजी अशें पुरे तेंवूय भितर मारनो. म्हळ्यार तेंचे काम दितात हांगा शांती तू संधान म्हळ्यार तांकां दिवका जतकी म्हूण म्हळ्यार हांव एक वर्स मिगेल चेडवांक बेजार जतकी म्हूण म्हळ्यार खातीर धृतराष्ट्र युधिष्ठिर अर्जुनाले शाटन करायची. तू कसं करता इथे वासवना वचची पळयतना राज्य शांती रस्ता धनुर्धर्शी दिसता म्हूण कळटा सांगल्यार म्हणटना हांव ते कीर्ती तू आता विराट रायाले म्हणटा आसतना तू कसल काम करता म्हण म्हणटना
तो आता चोरांक सांगतकी अर्जुन दरोडे कसं कोरांक गोतूस म्हणल्यारी त्यांनी केलं सम्म म्हण तू ताका सांगतोय दिसतं कसं नाही म्हणून म्हणल्यारी पळय सांगतोय इंद्राकी आता कोणी राजे तुगेले कोरची तसले, धृतराष्ट्राला राज्य तू कोणी शक्ती संपले अशी कोणाक अर्जुन कसले नव्हे. दुःख तसं जाल्ले तांगेल निमती अर्जुनाक खंयची दरोडो विराट कोर रायाला येवन सगळे असताना गांव लूट खंयची कोण कामां चमकलींची आसत त्या गांव आबा नाश जाल्ले म्हण तशे सांगून जाल्यार न्हू. धृतराष्ट्र तो कसं करता बेश लेपटकी बेश म्हण कळ्ळें. तांक फाटी मारून अर्जुना कसं पेटयतवे करचें आता की भीमाक कसं करचें राय म्हळ्यार जावन मुश्कशील साम म्हाका. तांकां दमन करता भीमान म्हण कशें लेखता की एक सांगलें तागेलें आजी तागेल पराक्रम चेडूमाल फाटी दाखोवन पेटयले म्हळ्यार दाखयना म्हणके अशें जायनी बुतात मे घेवन जायना जाल्यार तांनी युधिष्ठिराला दस्युंकनी आसताना दरोडे तूं कोरांकनी हस्ती पळगय चोरांकनी शीतल जावन धृतराष्ट्राला अशें तशें पुत्तांक लशें कसं कसं की व्यत्यास एक जालें हें आतां अर्जुनाक कसं करचें. धृतराष्ट्र त्या अर्जुन निंदे कसं जावनाशिल काम काम करीत सम्म ताका म्हण एक काम समर्थन दिवचें करता म्हण हांगा गेल म्हण नमे म्हणटरस सम्मे इत्याक म्हण म्हळ्यार दुर्योधन लोभ नाही मे करचे हिममानिवा शैलाना पांडवांगेल समुद्र राज्य मिगेल सरिता राज्य मिबा म्हण सांगून पर्वतांतू अश हिमवंतू करत श्रेष्ठ नव्हतं पर्वत म्हणटाची ये समुद्रा राजधर्म पुरे में विंगडाल उदका सत्य अपहरण जलाशया पुरे करते राजधर्म समुद्राची में रायू ना म्हण में म्हणटाची आता देवतींक पांडवान इंद्रू श्रेष्ठ वनवासा म्हणटाची चमकल नमे तशी बत्ताना अष्टवसुलंतू हंगेल अग्निदेवालीतलो राज्य श्रेष्ठ कोणी ना म्हणटाची कौरवांगेले मृगणानी वश जलेल वशार्जुलो किते मृगांतो न्यास जल्लेले सिंहोची श्रेष्ठ म्हणटाची न्यास गरुड हा वश पतता म्हळ्यार पतता आमगेले म्हण जावन म्हळ्यार न्यास म्हळ्यार कसं रक्केशिले गोतुसवे पक्षिंतू आवत गरुडू एक ಸ್ವಲ್ಪ सर्वश्रेष्ठ दिसुना म्हण म्हणटाचे मिगेले घरचंद म्हणटना कोण पळले युद्ध म्हण घरा कोरच्याक बिगत दिवन अर्जुन तापळे न्यास सर्वश्रेष्ठ म्हण म्हळ्यार आणि म्हाका पुरजना घरा वत्स बिगत यो दिल्ले हांव विराट कसं नगरा कोत्या यो कोरीत म्हण कसं सांगून बीग करतलो काणो तागेल तागेले घरा सामान निजावनो पूरे भितर मारनो तागेले परिचय मागीर कोणाक ते घरा मेळना तशी नशी बीग कशी घालनो रप्पल तो ताण म्हण येईल नंतर गे म्हणटना तुगेल घरा बिगत अर्जुन तुक्का समाधान कर म्हण सांगून दिला ना ताण भितर तुका वचून लय पळयतना थंय हुस्को करूं नका कांय ना हांव एक नसलं रे इंद्रलोका दुखून एक शाप तो होता जाल्यार इंद्रान म्हाका हाणी न्या तें तुका घर बरो न्यास दिता म्हण जाग्रतेर म्हणला दवरलेलो तो बरा मनीस कसो प्रकार जाल्लो आम ताका वगळ सितयो यो की तूं चोरू कांपो म्हणटा तशीची सांगील म्हणके पांडवत राज्य सोडून हांव श्रेष्ठ वतना ते धनुर्धर राज्य तें गुर्त धृतराष्ट्राला मेगेल एक बुज्जारी रीती न्यासार दवरलेलं धनुष नव्हते धरून आस आम्ही हातापटा येऊ ताई अंगुली या त्राण राज्य घालेल तुम्ही गुर्तू चंदू कोण सकड पळो असताना काम ते तुका आजी असं त्यांनी लेवस्को करू नका न्यास हांव जाऊन नपुंसक दवरलेलं जावन राज्य एक वश स्त्री करून वेश घेतल्या बरी घालून जाल्यारी चमकलो म्हण जाल्यार त्यांनी चोर की अंगल निघालून घेतात ते तांकां बरे दस्यू निपता म्हणची की हातापट्टा दरोडेखोर केदनाय म्हणची की मेहंदी चोर म्हणची की कसं कलर म्हणचे आणि घालतात ना ते दंत्यामाई निपतात तुका असं आता लय हुस्को करू नका न्यासभूत आव जाऊन कान्ना दवरलेलं कण राज्य कुंडल तांगेले वनवास जाले हाताक कांकण अन्यातवास जाले तांणी माथ्याक आयलींची तांकां दिवंक केस आशिल्लें सोण नवे बरी फूल ते अशी पळय दिनानाशी दवरलेलं नपुंसकाले देखून नव्हता वेश आता करता संतान कळवे आयल्यांची आणि उतर आयल्यांची ब्रहन्नळा तुम्ही म्हण सुवेक गेले दिल्ले जाल्यार नाम तुमगेल म्हण सुद्दी काय सांगू नाशिल्ले नाम इंद्रप्रस्थ वचून रायाला सांगता राज्यभार करता अनेक आशिल्ले कसं तुमगेल म्हणतो तिकडे म्हण म्हळ्यार म्हाका चोय नर्तन नाशिल्ली तांणी गोत्तस तुगेल अंतपुरा स्त्रियांक नर्तन पांडवांक शिकयता मिळकाशील अनेक राज्य ते अनेक विंगड विंगड गांवची आता काणे युद्ध सांगता केल्लें युद्ध म्हणून केल्यार निमती विराट राया संतृप्त मेलींची करता आनी मरताची म्हण संतोषान तूं आसता भिवायला रे जैतवे तूं मेल्यारी कसले श्रेष्ठ भिवू नका कळ्वे स्वर्गले लोक मेळटा म्हण रायाले मेल्यारी परिवाराक रायाक तशी रायाले आतां दारल्यांक कोणय तागे लोटसूचे मंत्रीक इत्यादीक हंगे ಅವ್ನು मान्य ರಾಜಧರ್ಮ ಕಸಲೆ अंतपुराचे स्त्रियांक समीत ಕ್ಷತ್ರಿಯ आम ಧರ್ಮ ಕಸಲ್ म्हणू एक पुरुषश्च पुरो ಧರ್ಮರಾಯ म्हणू ಬೋಧನ केलं तुवे संशय येना नशी धृतराष्ट्राला हांव उत्तर पळयल्यार ऐकून जल नमे तू येदोळ तूं येंची खंय तू आशिल्लो हंग कसं सांगिलस जावन पळय आशिल्लो तू कसं करतशील कौरवांक म्हूण राय सांग थंय खंडीत वचून तुमकां निमगेल्या बरें राजधर्म म्हाका कसले निमगेतात म्हणू तें नांव सांगता तांकां आव सांग सैरंध्री कामाचो युद्ध सैरंध्री म्हणून नाका मेगेल नाम संधान आव कोया न्ही आव शांती रसो का राज्य हें तुम्ही जय परिचारिक जलाराम द्रौपदी नावाच्याची तांकां सांग द्रौपदील सैरंध्री तांगेल जावन आशिल्लो समक्षम म्हणटा युधिष्ठिराला सभेर रमणी सांग कसं द्रौपदी जाता का पळया परिचारक जावन आशिल्लो म्हूण आणि सांगता दुर्योधन कळ्ळें अल्पक्षा मस्त जनसाचे म्हण इतले तू पुरे धर्मरायाला सांगतना सांगितलं तो मामायक तरस युधिष्ठिरा एक कितले जन धीर घेता सर्वोची मागीर नकुल त्यांनी पुरे सहदेव द्रौपदी विवेक तांगेले नातिले निमगीता मूड जन युधिष्ठिरो म्हणटा तुम्ही धर्म कसल कसल म्हणून करताची तांगोत म्हूण ना सांगून अधर्म कसल त्या म्हणून वेळा तांगोत त्यांनी ना कसल सांगताची म्हूण दुर्योधन म्हणलेले आमी हस्तिनावतीची पैकी रायू दिसाक पळय म्हणून तागेल तागेल सांगली पक्षा सर्वले सर्वल्यांची परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता तू इतले पुरे कायेन उल्लचान वाचा जशले मनसेंद्रिये संजया वा तू बुद्ध्यात्मनामा धर्मात्मा म्हणले प्रकृती केला स्वभावात एक करोमि घडी यद्यत् तू सकलं कसं परस्मै उल्लयले नारायणायेति धर्मरायाला समर्पयामि म्हणलेलं श्रीहरी आलोचन तूच करी कृष्णार्पणमस्तु तू नाहं लईल कर्ता समय हरिः म्हणून कर्ता म्हणलेलं नाहं एक कर्ता आलोचन कर हरिः कर्ता इतले पुरे सांगता नव्हतो द्रौपदीक तांडून सम्म म्हणतवे तू दुशासनानं सभामध्ये हाडताना पुरे भीष्मादी सर्वकुरु श्रेष्ठ ऋत बशील सम्म म्हणतवे तू एकच वेळे दुशासनाक त्या वेळाक सर्व कुरु वंशाच्यान पूर्ण जितुवे म्हूण म्हळेल जाल्यारी जेवो धृतराष्ट्रान ताका बिश्टा येईल तर जाल्यार जाल्यारी म्हाका संतोश जातशील तितले तांणी अक्रम केला अत्याचार केला तिणे भिवन रक्षण करायची म्हणून पूर्वजनाले म्हणला विदुर एकलो मानव तिगेल तर पेन रब्बिलो कोणे तिक रक्षण केला विंगड नका कुरुवंशात सोडी तर ही विंगड विंगड देशा राय बैसून आशिल्लीत न्हू तांणी कोणेय एकल्यानपणी उलयलवे ना नमे विदुरान मान नमे दुर्योधना खंडन केलेले
आजी तूं त्या दुष्ट चतुष्टयानं द्रौपदी दौर्जन्य केलेलं विसरला हांगेवनु धर्मराया शांती शांती म्हणत नव्हतो. ती कृष्णा द्रौपदी कसं लेखन म्हणे समर्थिकाची स्त्री म्हळेल विषयी तुका थंयची कोण नसुकान मे कशी तिणे ती गेले विपत्ता दुखून भायर येयली बामणांकय वंचयली तिणे पळयला न्हू तूं. त्या वेळाक दुशासनान तिका कसल म्हणलें, दुर्योधनान ती कशी जांगी पेटोवन बैस म्हणलें, कर्णान कसं उलयलें. कर्णान म्हणलें विसरलोय तुका, तू कोणे गती ना यज्ञसेनी, तू अनाथ हे तुगेल बामण परे पराजित जाल्ल्यांची. दुर्योधनान तांकां सेवक करून घेतला तशें तू दुर्योधनाक बायल जा म्हणली न्हय. दासी जावन दुर्योधनाले अंतपुरा बस तू 100 कौरवाला दुर्योधन नाका म्हणजे 100 कौरवाला विंगड कोणाके बरडिकून घे सम्य सांगिलें. ते उतर पुराई त्या पंच पांडवांक गेले कान्ना मान पडलेलं नाही, हृदया वचून बसला कळवे. तशें जावन थंय भरलेले सभेंतू शकुनी कर्ण दुशासनो सर्व जनान कितले हंगसील पांडवांक द्रौपदीक हे पूर जन ऐकलेत नवे. तुका गोत नवे गोतस नवे जाल्यार तू हांग घेवन शांती रितीर आसाची तुम्ही रान्ना वच्च्याची म्हूण सांगता जाल्यार तू कस केदन अशी जाल्लो, तू कसला त्या धृतराष्ट्राल पर जावन उलयता. आनी कसं न्ही म्हणल्यार आव आनी हस्तिनापुरा हांवें येवचें संधाना कार्याक. पांडवांक कसलें नश्ट जावचें हांव सोणा. कौरवान हें संधाना कार्य पूर्ण केल्यार तांकां सांग. ते यशस्वी जाल्ले संधी कार्य त्या कौरवांक मृत्यूपाशा दुखून मुक्ती मेळ्ळी म्हणल्याक जाल्यार हांव संधाना येता म्हणटना विंगड जना तांणी ससार केलेले वरी म्हाका ससार करूं ना. हांव सांगिल्लें तांणी ऐकूंक जाता, म्हाका दिवचें तसले गौरव तांणी दिवूंक जाता. ताका व्यतिरिक्त जावन तांणी चमकल्याची म्हूण जाल्यार मुखार जेवचे परिणाम वापस कसले ना. धृतराष्ट्राल चेडूं सर्व जने मरताच म्हणून लेख. भीमसेनाल हातांतू तांगेल मरण जाता म्हूण सांगून लेख. अर्जुन तांकां सोणा म्हूण लेख. तू कितली चंद उदाहरण दिता म्हळ्यार कृष्ण सांगता काही युधिष्ठिरो धर्ममयो महाद्रुमः भीमसेन स्कंद अर्जुनः माद्रीपुत्रौ शाकाः पुष्पफले समृद्धे मूलं त्वहं च ब्रह्म च ब्राह्मणाश्च. म्हळ्यार युधिष्ठिरू धर्ममय म्हळेल एक महावृक्ष, स्कंद म्हळ्यार कांड म्हणटा पळय ते अर्जुनो, रेंबिकोंबी भीमसेनो, पुष्पफल नकुल सहदेव, हाम वेद ब्राह्मण ते धर्म म्हळेल महावृक्षाचे मूल म्हळ्यार आमी तांकां दृढ जावन दवरला रक्षण करताचे म्हूण. तेंची दुर्योधनू सुयोधनो मन्युमयो महाद्रुम, तो मन्युमयो म्हळ्यार कोपिश्ट जावन आशिल्लो महावृक्ष. ते वृक्षा स्कंद कर्ण, स्कंदः कर्णः, शकुनी तस्य शाखाः, शकुनी त्या वृक्षाचे रेंबिकोंबे, दुःशासनो फल आनी बरलेल कौरव फलपुष्प. तांगेले पाळ कोणगसवे धृतराष्ट्र. नैमे अन्य रितीर सांगता तो कसं म्हळ्यार धृतराष्ट्र व्हड अरण्य म्हळ्यार तागेल पुत्र समीत तो एक अरण्य म्हूण लेखला रे. पांडुपुत्र अरण्य आसूचे व्याघ्र सिंहूसी कळवे. अरण्यान न्ही सिंहान एकल्या एकल्याक onसून आसला रे. अरण्यय व्हरता व्याघ्रय व्हरता. सिंह असं म्हूण जाल्यार त्या अरण्याक कोणें येवन राकुडांनी घेवन वचाक जेव अरण्य नाश करच्याक प्रयत्न करनाची. थंय सिंह म्हणल्यार एक भंय आसता तांकां. ते दट्ट अरण्य आशिल्ली देखून सिंह रक्षीत जावन आसता. कित्याक म्हळ्यार अरण्यनांतल्या सिंहान खंय भोंवचें. तशी एक अरण्य जेवो एक सिंह जेवो एका एक अवलंबिसून आसता. तशी तूं मी आनी पंच पांडवान परस्पर अवलंबनेर आसूं का ते दोग जनाकय श्रेयस्कर म्हूण म्हणटा. कृष्ण इतली सांगता
संजयाक कसं उल्लोच्या काही कळना सांगता संजया पांडव शांती संधानाक सिद्ध जावन आसत म्हूण सांग. त्यांची रिती रे त्यांनी शांती संधानाकय सिद्ध सची जायना म्हण म्हळ्यार युद्ध करच्याकय सर्व सिद्धता सची सिद्ध जावन सची. हे दोन विषय धृतराष्ट्रा सांग. धृतराष्ट्र कसं म्हणू उत्तर दिवो. मागीरचे मागीर पळया अगत्य असल्या हांव शांती संधाना येता म्हणून सांगतात. तर संजय हस्तिनापुरा वता थंय कसले जाता म्हण म्हळ्यार पायती दिसाक पळया. सांगील सर्व परमात्माला गुरुंगील चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु. न हम करता हरिः करता, न हम करता हरिः करता.